नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आज 2 गाड्याची ऑर्डर। ही मामाची गाडी म्हणजे आपलीच गाडी आहे, समजायचं राज आपलाच चालतं याच्यावर। कुछ भी तेवढ्यात मामा वगैरे यांना गाडी साफ करायला लावलं, कारण यांच्या गाडीत राहते नुसता काळा भर पावडर। तेवढ्यात आला मामा आणि आला ह्याचा ड्रायव्हर। चालू केली यांनी साफसफाई कराय। मामाच्या गाडीत जावा बघाल तेव्हा नुसता काळा पावडर राहते। मामाची गाडी भरायचं म्हणलं कुठल्याही पार्टीवाला गाडी भरायला गेल्या वापस पाठवते। ये क्या बात करता है यार। तेवढ्यात आपल्या गाडीची बी आली लाचची तप्पी भरायला। लाचची तप्पी भरलं, बिल वगैरे सगळं रेडी आहे म्हणलं तर चला आपण निघूया लवकर बिल वगैरे घेऊन निघालो बघा आपल्या गाडी चालू करून। तर ट्रॅफिकच्या आधी मोकळं आपण बिल, आपल्याला दुसरं बी भाडं आहे संध्याकाळी येऊन भरायचं। तर निघूया आपण। नाश्ता पाणी सगळं आपल्याला इकडूनच घेऊन निघावं लागेल, कारण तिकडे तर नाश्ता पाणी भेटणं लई मुश्किल आहे। तेवढ्यात आपण आलो आपल्या अण्णाकडे बघितलं तर अण्णा आपली गाडी बघूनच नाश्ता पाणी सगळं रेडी करून ठेवलेलं। हे बघा आपल्या सगळं इडली बडे बांधतच होतं तेवढ्यात अण्णा। खाइएगा तर चला आता निघूया आपण आपल्या वाटाला। तर नाश्ता पाणी घेऊन निघालो आपण। तर आपण ट्रॅफिकच्या आधी येऊन लवकर भरायला लागू। चला आता। तर तेवढ्यात मोनिकाच्या इथं खड्डा लई मोठा झालेला आहे, तर इथं काय गाडी आदळती बाबा। चला म्हणलं आता इथून आपल्याला पाईपलाईन मारून जायचं। मानकुली तर फुल जाम दिसायला लागले। मॅपवरच बघितलं आपण जाम कुठं राहते काय राहते। लेफ्टला गाडी टाकतच होतं, कोण बी साईड देणार झालं तर सिग्नल वगैरे सगळं चालू आहे, तरी पण घुसाघुशी चालूच आहे इकडं। तरी मारलं कसं असं लेफ्ट बघा तर समोरून आलं लगेच टाटा एस वाला, त्याच्या मागं लगेच मोठी गाडीवाले। हे बाईकवाल्याचं काय मारायचं असल्याने गप गप मध्ये घुसत राहतात। जे क्यू केलं की जीव घ्यायसारखं काम आहे बघा यांचं। तेवढ्यात मारलं बाबा लेफ्ट पाईपलाईनला। तेवढ्यात दिसला श्यामबाई म्हणजे आपला हो तेच सोमनाथ मंडपवाला। तर तेवढ्यात बघा इथं लेफ्टला रिक्षावाल्याचं काहीतरी मचान चालू होतं। श्यामबाई बी आला, श्यामबाईला डिप्पर मारतोय बघायनाच झालं। साली चलती फिरती कोकेन है कोकेन। काय सांगाव कलियुग आहे। तेवढ्यात लागलं बघा ट्रॅफिक पाईपलाईनला बी। ये दुख काय खत्म नहीं होता बे। गाड्या सगळ्या राईटला उभा होत्या, गाडी जागा बी नव्हती। बाईकवाले नुसतं राईटला येऊन थांबलेत मोठ्या गाड्याला ओव्हरटॅक करून, दम्मच खायना झाल्यात। नुसतं घुसाघुशीचा कार्यक्रम होता इथं। तेवढं कसं काढली गाडी, दिला एक्सलेटरवर ताव आणि पळालो बघा सणाना। आता म्हणलं जे बी आडवं येईन त्याला डायरेक्ट टायराच्या खालीच घेऊ म्हणलं। आता नीट ऐकायचं नाही कुणाचं गाड्या, आता लय झालं डायरेक्ट डोसकं संतापलं आता माझं। निघालो सणाना पिरी। तेवढ्यात परत वापस गाडी थांबली, लगेच बाईकवाले घुसायला दम्मच नाही 1 मिनिट गाडी थांबायला, लगेच ओव्हरटॅक करायला निघतात। निघालो तर इथं मोठा लाट खड्डा पडलाय बाबा अजून। पाईपलाईनचा रोडचं काम चालूच आहे, काम झालं नाही वाटतं अजून। काय बघा इकडे मोठे खड्डे लागलेत, गाडी दमानं घ्यावं लागलं नाही तर मागचं बंपर घरात करून घासते खाली। गेलो बाबा, आलो कसतर खड्ड्यातून बाहेर निघालो। चला म्हणलं पुढे गेलो तर पुढे येतोय, तर पुढे अजून रोड खालीच होता। तेवढ्यात लगेच सन निघालो बघा। एकदा पुढे भेटला जरा मोकळा रोड हाय त्यावर म्हणलं निघाव सन कोण तर दाबल म्हणून लागलो आपल्या ताडाईच्या रोडला जरा ब्रिजचं काम चालू आहे म्हणून खड्डे लईच मोठे लागलेत। तेवढ्यात काय दमानं काढली स्पेशलवर गाडी। आलो हळू तर पुढे आले काय ही रिक्षावाला भस्मन मध्ये घुसायच्या विचारातच होता, तरी घुसला यो मध्ये कच्चकन। तर काय करावं, सगळ्याला हाय घाई, आपण काय करणार। निघालो हळू आपलं। तर इथं चिक्कल मारण्याचं झालंय बाबा, गाडी परवा दिवशीच दिलेली, लगेच घाण होणार। आता निघालो सन आपलं। तर इथं शाळेची बस बंद पडली, जाऊ द्या म्हणलं। निघालो पाईपलाईन मोकळाच होता, सिंगल रोड लागलेला। तेवढ्याच तर बघून तर इकडे पुढं सिंगल रोडला एकच गाडी पास होती, तरी पण रिक्षावाला मध्ये समोर लगेच थांबलं, त्यांच्यामुळे जाम झालं लगेच। हे बघा दम्मच नाही या मामाला, तर काय करावं बाबा काय नाही। अजून पाईपलाईनचं काम चालूच आहे, सिंगल गाड्या घुसतच जातात। तर पाईपलाईनला लागलेलो काय पावसामुळे हिरवाळ झालंय नुसतं, नाही तर एनी टाइम इथं नुसता कचराच दिसला असता, काय हिरवगार। तेवढ्यात लागलो भादवडचं पाईपलाईन क्रॉस केली। आता भादवडच्या इथं राईट मारायचं आहे आपल्याला, इथं सिंगल रस्ता चालू झालाय। परत गाडी कट निघते बघा, तरी रिक्षावाल्याची घाई आहेच, पुढे आडवं येऊन थांबलाय। लगेच मारला लेप, इकडे राईट मारायचं होतं युटर्न करून थोडं, तर समोरून येणाऱ्या गाड्याला डिप्पर दिलंय, सिग्नल दिलं, हॉर्न दिला, हात दिला, थांबायनाच झाले। मग काय आला राग, मारला पेशल, गाडी मग काढली बघा गर घुमवून। लागलो लगेच आपल्या रोडला। बघतो तर काय राईटला फुल जाम झाले, सगळ्याला पाईपलाईन। अगर हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या। भिवंडी द्यायचं म्हणलं की खायचं काम नाही, नुसतं जामच महाग पळावं लागते। आलो जरा पुढे तर इथं कबूतर दाना खात होते, कोणी आहे घाल्यानं हॉर्न मारला की लगेच कबूतर सगळे उडून गेले बघा।
केलं एकदा भादवरची कमान पास, तर पुढे आलो तर बघतो ओला उबेरवाल्याला 2 रिक्षावाल्याने लय घेरलेलं होतं. हॉर्न मारला, चला म्हणलं पुढं, तर रिक्षावाल्याने बोलला साईडला घे, तर ह्यो भादर निघाला पळून. वा रे माझ्या भादरा, निघालाच, लय भारी काम केलास. चला पुढे आलो तर बघतो काय कारवाला ब्रिजवर घुसायसाठी जाम लावलं. आलो एकदा बायपासला, मारला इथून लेप मारला की आता वाटलं बाबा झालं मनाची चांदीच चांदी. म्हणलं आता इतनी खुशी मुझे लेफ्ट राईट ओढतोय, तर लेफ्ट राईटला ते पण ये लागले. म्हणलं एकदा ह्याला ब्रिज संपल्यावर दाखवतो हिंगा. दाखवला हिंगा. आलो आता पुढं, तर इथं बघायचं तर काय लागला मोकळा रोड. राईटला बघतो तर काय फुल इकडं मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत. मोठ्या गाड्या जाम म्हणजे जाम करून ठेवलेलं होतं. कशामुळे थांबवलेत काय माहिती. हा, नो एंट्री लागलेली. भिवंडीच्या नो एंट्रीमुळे हे गाड्या सगळ्या राईटला थांबवून ठेवलेल्या होत्या. तर यांना तरी बी नो एंट्री मध्ये एंट्री देऊन कसं घुसते ते काय नाही की यांचं कार आहे ते बाबा काय सांगाव. जलवा आहे हमारा. मला तर वाटतंय भिवंडीमध्ये आहे ना यायचं म्हणलं की जाम मध्ये अडकावं लागेल. कारण भिवंडीला आपल्या देवादिगानं श्राप दिलेले आहेत भावानो. काय करावं आता. ये तो लेटेस्ट न्यूज है. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got. It was built to last. Yeah. एकदा गप्पाला करून नका बस. आता इथून आपल्याला लेफ्टनं जायचं. लेफ्टनं एकदा पाणी जोडलं, ब्रेक मारून राईट मारायचं. चला आता बघू आता काय नाही. लेफ्टला गाडी घेतली, बाईकवाल्याने गाडी बघून मुद्दाम गाडी पुढे घेतली. बघायचं किती आगाव माणसं म्हणावं इथले. हे बघा हे मामा, हे बघा अर काय सांगावं राजावनो. मोठ्या गाडीच्या आडवं येत जाऊ नका र. आता पुढे आलो इथं ब्रिजच्या खाली, तर मला लांबूनच बाबा ब्रिज लय बारीक दिसायला लागलाय. कारण तिकडून येताना तर मला एकदा लास्ट टाइम ती ब्रिज तर जरा मोठा दिसत होता गाडी पास व्हायसारखा. तेवढ्यात कारवाला भया इथं टर्न बसला नाही म्हणून जरा पुढं मागं केलं. आलो बाबा कसं असं म्हणलं आता गाडी पास होणार नाही, कोणाचा तर मार खावा लागेल म्हणून गेलो पुढे गाडी की. तर आलो हळूहळू, तर इथं बघतो तर काय पिकअपवाला आलेला समोरून थांबलं. गाडी बघितल्या असे ड्रायव्हर पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये. बात तो सही है. निघालो आलो पुढं तर इथून टर्न मारावं म्हणलं हायवेवर, तर वरून गाड्या लयच तावात येत होत्या. म्हणलं जाऊ दे पुढून मारावं. पुढे आलो तर पुढं लयच लांब दिसत होतं टर्न बाबा. आता मारला एकदा हायवेवर टर्न, गेलं म्हणलं चला जाऊ म्हणलं आता पुढूनच यू टर्न करून येऊ. पुढे आलो यू टर्न करायला, तर आता इथं यू टर्न कुठं आहे हुडकत आलो. जल्दी जल्दी अरे चल तो रहा हूँ अभी, क्या उड़ू. जमेगा. तर काय युटर्न दिसनाच झालता. म्हणला हाय इथंच कुठतरी बघाव हुडकाव. भेटला युटर्न भेटला तर आता राईट लेफ्ट करायला लागले बाबा. कारवाले जागाच देणार. मध्ये काय बाईकवाल्याचं आहे की बिना पेपराची गाडी घेऊन काय हिंडायला लागले की. म्हणलं आता समोरून मोठ्या गाड्या येतील, आता लवकरात लवकर मारा युटर्न. तर मोठी गाडी बंद पडलेली बाबा. आता कसं असं करून त्याने चालू घेतली गाडी पुढं. घेतल्या म्हणलं आता पुढून गाड्या थांबतील का नाही. तेवढ्याच गाड्या थांबल्या. घेतली गाडी बट्ट म्हण घ्या बघा का मारलं. आपल्या रस्त्याला लागाव. घेतलं पुढं आलो ब्रिजच्या इथं. अलीकडच लेप मारायचा आपल्याला. तर ब्रिजच्या खाली हळूहळू उतरत होतो. लई स्पीड मध्ये गाडी आलेली, पण ब्रेकर दिसला नाही. म्हणलं आता पट्टमन ब्रेक मारला. हळूहळू घेतली गाडी. तर ब्रेकर लईच मोठे लावून ठेवलेत बाबा इथं ह्यांनी पण. आलो तसं ब्रिजच्या खाली. मला तर बहुतेक इथून वाटत होतं गाडी जाईल, पण तेवढ्यात बघतो तर काय पिकअपवाल्याने काहीतरी कांड केला. इथं आता भराभरीचा कार्यक्रम होणार वाटतं. मारला मावशीनं, घेतला धाव. अरे बाप रे बाप, चप्पल काढू मारायला लागली मावशी. तेवढ्यात मामा आला पळत. मामाने घेतला ये भरला मामानं, फुल भरला मामानं त्या ड्रायव्हरला. आता काय करावं, एवढ्यात बघत होतो मॅटर. एवढ्यात तर इकडे बाजूला ताई बघून लय हसत होती बाबा. म्हणले आता कॅमेरा घेऊन येणं शूटिंग काढायला लागले म्हणल्यावर आता काहीतरी कांड आहे म्हणलं, युट्यूबवर मोठा होणार.
एवढं त्यांचा मॅटर बी सॉल्व्ह झाला. म्हणलं आता मध्ये मध्ये खाला काय हमें भी तो देखने का मौका मिलना चाहिए कि नहीं? अरे इधर क्या मदारी का खेल हो रहा है, जो हमें भी तो देखने का मौका मिलना चाहिए. होतं की खालाला म्हणलं खाला वा बाजूला आम्हाला जाऊ द्या आम्हाला म्हणलं. तर आता इकडं मॅटर सॉल्व्ह झाला. गाडी म्हणलं जरा पुढे घेतो म्हणला ते पिकअपवाला. बघा इथं ब्रिज मधून गाडी पास होती बरं का, तरी पण तिकडे नाही होत. तरी मारला कसं कसं इथून लेप म्हणला बाबा. निघालं त्यांचा मॅटर बिटर झाला सॉल्व्ह. खाला पण चालली आपल्या आपल्या घरला. तर मग निघालो इथं बघतो तर काय वायर सगळे खाली आलेले आहेत, लोंबलेले आहेत. म्हणलं रोड बी बारीक आहे, इथं काय शूट वगैरे काढायला जमायना झालं. म्हणलं आता जावं म्हणलं कंपनी पाशीच जाऊन भेटावं बोलावं तुम्हाला. तिकडं पण आता कसं आहे काय माहिती. तर आलो बघा भावानं कंपनी पाशी. आता इथून आपल्याला थोडंच आतमध्ये जायचंय. इथं रोड जरा लयच कच्चा दिसायला लागलाय. लय बाबा खड्डे मोठे मोठे आहेत. गाडीत हाईट लोड माल आहे. गाडी बघा बरबरा वाकायला लागली. लेफ्ट राईट करायली जस की नाशिकच्या पिकअप वाल्याने गरा गरा आहा नात करते काय म्हणायचं आपण बी. आता बघा इथं गाडी आहे बघा बघा कसं देते झोला. आहा आहा येते का तुम्हाला असं नाही येत ना. मग आता या बाईकवाल्याचं काय की मध्ये बाहेर करायला येऊ का बिनकामाचा हिच्या आयला हिच्या जा शौक है बचपन से. म्हणलं आता कंपनी पाशी इथूनच बघतो तर 2-3 ट्रका बाबा थांबल्यात. म्हणलं आपली गाडी होईल का नाही खाली का नंबरावर करावं लागल. आता लय वांदे आहेत म्हणलं. इथं जर गाडी लवकर खाली नाही झाली तर आपली गाडी तिकडे संध्याकाळी भरायला नाही भेटणार. मग काय एकच ट्रिप मारून गप्प बसावं लागेल घरी. आता काय आलो इथं कंपनीच्या समोर. इथं पण अगरबत्तीच बनती. आलो बाबा इथं वॉचमॅनला दिला पेपर. म्हणलं मामा कसं करणार. तर मामाने घेतली गाडी लगेच फोनवर बोलून. तर म्हणलं माल अर्जंट आहे. मामाला म्हणलं कुठं लाव. मामा हात फिरवायला लागला इकडून तिकडून. मामाला म्हणलं कुठं तर 3 नंबर म्हणला चला आता 3 नंबरला. मामाला विचारलं कसं लावायची उभी का आडवी. मामा म्हणला आडवीच लावा. आडवी म्हणला आता गाडी बसल न बसल बाबा तरी काय नाही बाबा आपला नाद करते का आपण बसवणार 10 वेळा मागं पुढे करणार. अरे खाली अंशुमन पूछेगा तो बहुत है इधर. आवड अंशुमन पूछेगा तो पता चलेगा ना. कसं असं काढली रस्सी तर रस्सी काढत एवढीच ही बॅग येऊन पडली बघा धपाकन अंगावर. म्हणलं आता नाश्त्याचं नियोजन लावावं. पाणी वगैरे भरून घ्यावं. पाणी वगैरे भरायला निघालो. पाणी भरता इथं नळाच्या आणि बाटलीचे लागले मारामारी. हो का पाणी काय भरून देना झालं. नळ म्हणला पाणी सोडणार नाही मी. लगेच मग काय नळ बदली विषय का. लागलो नाश्त्याच्या दौऱ्याला आपण. तेवढा नाश्ता वगैरे काढतच होतो इडलीचा. तर इथं चटणीच्या आणि थैलीची काय मारामारी लागली की. म्हणलं आता जाऊ द्या. लागलं चला इथं आता पंखा चालू करून घेऊ. पंखा चालू करून मस्त नाश्त्याला ताव देऊ. क्या करता है तुम. घर का फैन हेलीकॉप्टर पे लगाता है. तुम्ही पण करून घ्या. चला भेटू नंतर. आपको अच्छी लगी तो ऐसे थोड़ा मार दीजिए हाथ. आप थोड़ा सा मार दीजिए एक बार मार